नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। BEd CET 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। विद्यार्थी मित्रों, सुपर 20 सिरीज खास आपल्यासाठी तयार करण्यात आली आहे। तब्बल 10 व्हिडिओ आपण या संदर्भात अपलोड केलेले आहेत। हा भाग 11वा। अजूनही जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करण्यास बिलकुल विसरू नका। तर चला पाहूया आजच्या 11व्या भागातला प्रश्न क्रमांक 1। पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडा। विद्यार्थी मित्रों, पाहताक्षणी हा प्रश्न आपल्याला गणिताचा वाटेल, परंतु लक्षात घ्या हा प्रश्न वर्गीकरण म्हणजेच ज्याला आपण क्लासिफिकेशन असं म्हणतो। तर इथे आपल्याला 3 वेगवेगळे आकार दिसत आहेत। त्याचं वर्गीकरण आपण वर्तुळ, त्यानंतर त्रिकोण व चौकोन असं आपण करू शकतो। तर आपण उर्वरित प्रश्न पाहूया। वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? विद्यार्थी मित्रों, ह्या ज्या 3 वेगवेगळ्या आकृत्या आहेत त्यामध्ये काही अंक आपल्याला दिसत आहेत, जसं की आपण इथे पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 6 व 7 हे जे अंक आहेत विद्यार्थी मित्रों, तिन्ही ज्या आकृत्या एकमेकावरती ओव्हरलॅप होत आहेत। तर त्या आकृत्यामध्ये आपल्याला हे अंक दिसत आहेत। तर तिन्ही आकृतीत अंतर्भूत असणारा अंक कोणता असा हा सरळ प्रश्न। ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 6, ऑप्शन 3 2 आणि ऑप्शन 4 3। विद्यार्थी मित्रों, आपण पाहू शकता इथे सेंटरला आपल्याला 4 जो अंक दिसत आहे तो वर्तुळ, त्रिकोण व चौकोन ह्या तिन्हींनाही छेदून तो मध्यभागी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर विद्यार्थी मित्रों, इतर जे अंक आहेत जसे की 1 हा फक्त वर्तुळाचाच आहे, 3 हा फक्त चौकोनाचाच आहे, 7 हा फक्त त्रिकोणाचाच आहे, 5 हा त्रिकोण व चौकोन ह्या दोघांच्या मध्ये आहे। तर 6 अंक वर्तुळ व त्रिकोण ह्या दोघांच्याही मध्ये अंतर्भूत आहे। तर विद्यार्थी मित्रों, 4 मात्र सर्वांच्या अंतर्भूत आहे। ऑप्शन 1 4 करेक्ट उत्तर होय। व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा। प्रश्न क्रमांक 2। पुढे दिलेले चिन्ह रस्ते वाहतुकीमध्ये काय दर्शवते? विद्यार्थी मित्रों, आपल्याला एक चिन्ह पाहायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे आणि त्या चिन्हाचा रस्ते वाहतुकीमध्ये काय अर्थ असतो असा हा प्रश्न। तर आपण हे चिन्ह पाहू शकता, ज्यामध्ये आपल्याला सरळ रस्ता आणि त्यानंतर एक बाण दाखवलेला आहे। तर ह्या चिन्हाचा अर्थ काय असा हा प्रश्न सांगतो। तर विद्यार्थी मित्रों, याचे जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन 1 पुढे जा व थांबा, 2 पुढे जाऊन डावीकडे वळा, 3 पुढे जाऊन उजवीकडे वळा, 4 उजवे सिग्नल पहा। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 3 पुढे जाऊन उजवीकडे वळा। विद्यार्थी मित्रों, पुढे गेल्यानंतर इकडची बाजू ही उजवी बाजू म्हणजे राईट साईड आहे। तर विद्यार्थी मित्रों, पाठीमागची बाजू म्हणजेच ही लेफ्ट साईड आहे। तर पुढे जा व उजवीकडे वळा असा त्याचा अर्थ होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, रेषेला बिंदू म्हटले, रेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीचा भाग असेल? विद्यार्थी मित्रों, सर्वप्रथम आपणास जीवा कोणत्या आकृतीचा भाग असतो हे माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजेच वर्तुळाचा भाग। तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला इथं वर्तुळाला काय म्हटले ते आपलं उत्तर असणार आहे। तर आपण इथे पाहू शकता वर्तुळाला आयत असे म्हटले आहे, म्हणजेच आपलं आयत उत्तर होय। तर वर्तुळ किंवा चौकोन हे आपलं उत्तर नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या। ऑप्शन 1 आयत, 2 वर्तुळ, 3 चौकोन, 4 बिंदू। ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, 21 जून जर मोठा दिवस असेल तर 22 डिसेंबर डॅश डॅश म्हणजेच सहसंबंध ह्या घटकाशी निगडीत हा प्रश्न। ऑप्शन 1 लहान रात्र, ऑप्शन 2 लहान दिवस, ऑप्शन 3 मोठी सायंकाळ, ऑप्शन 4 लहान सायंकाळ। विद्यार्थी मित्रों, ऑप्शन 2 लहान दिवस हे करेक्ट उत्तर होय। तर मोठी रात्र ह्या त्याचं उत्तरही होऊ शकलं असतं, परंतु विद्यार्थी मित्रों इथे मोठी रात्रऐवजी मोठी सायंकाळ असा हा ऑप्शन आपल्याला इथे पाहायला मिळतोय। तर लहान दिवस जर असेल विद्यार्थी मित्रों तर त्याची रात्र लहान असणार नाही, म्हणून ऑप्शन 1 आपलं उत्तर नाही आहे व इथं सायंकाळ असल्यामुळं आपलं ऑप्शन 3 हे सुद्धा आपलं उत्तर ठरत नाही। तर ऑप्शन 2 लहान दिवस हे करेक्ट उत्तर ठरते। पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रों, दीक्षाची आई
माझ्या आईला आई म्हणते तर दीक्षा माझी कोण? विद्यार्थी मित्रो, दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, म्हणजेच आपल्याला माहीत आहे आपल्या आईला आई कोण म्हणते तर आपले भावंड, एकतर बहीण किंवा भाऊ. परंतु इथं दीक्षाची आई आहे म्हणजे आई पण स्त्रीलिंगी आहे, म्हणून ती आपली बहीण ठरते. तर विद्यार्थी मित्रो, दीक्षा माझी कोण म्हणजे दीक्षाची आई जर आपली बहीण असेल तर तिची मुलगी आपली कोण, असा हा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रो, बहिणीची मुलगी म्हणजेच भाची होय. ऑप्शन 1 भाची, 2 मेहुणी, 3 आत्या, 4 बहीण. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 भाची करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो, आपण अपभ्रंशाने ह्या भाचीला भाशी असं म्हणतो, परंतु ती भाशी नसते हे लक्षात घ्या. ती भाची असते, भाचा असतो, भासा नसतो. पुढचा प्रश्न, खालील शब्दांची अनुक्रमे मांडणी करा. विद्यार्थी मित्रो, काही शब्द आपल्याला दिलेले आहेत ते आपल्याला अनुक्रमाने म्हणजेच सुरुवात नंतर पुढे होणारी घटना, पुढे होणारी घटना असा आपल्याला योग्य क्रम जोडायचा आहे आणि त्यानुसार त्याला मांडायचा आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो, आपण इथे शब्द पाहू शकता. सादरीकरण करणे, शिफारस करणे, आगमन होणे, चर्चा होणे, चर्चा करणे आणि परिचय देणे किंवा परिचित करून देणे. विद्यार्थी मित्रो, आपण यामध्ये पाहू शकता ऑप्शन 3 जो आहे तो आपल्याला या अनुक्रमाने 1 नंबरला आलेला पाहायला भेटतो, म्हणजे एखाद्या विचाराचं आगमन होणं. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला 2 नंबरला त्या विचाराचा जो परिचय आहे तो आपल्याला करून घ्यावा लागतो, म्हणजेच ही बाब आपल्याला आलेली पाहायला मिळेल 2 नंबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, आपल्याला त्या जो आपण परिचय करून दिलेला आहे त्या बाबीचं, त्या घटकाचं आपल्याला काय करावं लागेल, सादरीकरण करावं लागेल. तो घटक कसा आहे, चोहोबाजूंनी इतर लोकांना, चर्चेतील लोकांना किंवा बैठकीतील लोकांना तो समजावून सांगावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, यावरती आपल्याला चर्चा घडून आणावी लागेल, म्हणजेच तुम्हाला हा विषय कसा वाटला, तो तुम्हाला योग्य वाटतो का, हे आपल्याला पाहायला भेटेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर विद्यार्थी मित्रो, त्याच्या शिफारशी करता येतात किंवा ती बाब आपल्याला लागू करता येईल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, 3, 5, 1, 4, 2 हा आपला करेक्ट पर्याय होय, जो की आपल्याला ऑप्शन 1 मध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्रश्न क्रमांक 7 व 8 साठी गटातील वेगळी आकृती ओळखा. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. 2 जे पुढचे आगामी प्रश्न आहेत आपले, प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8, ह्यासाठी एकच कॉमन सूचना आहे, ती म्हणजेच आपल्याला वेगळी आकृती निवडायची आहे. 5 आकृत्यांचा आपला समूह दिलेला आहे. विद्यार्थी मित्रो, आपण पाहू शकता इथं आकृती क्रमांक 1, 2, 3, 4 व 5. तर विद्यार्थी मित्रो, ह्या 2 रेषा दिसत आहेत आपल्याला आणि त्याही पॅरलल लाईन्स म्हणजेच समांतर रेषा आहेत विद्यार्थी मित्रो. परंतु आपल्याला ऑप्शन 3ची जी रेषा आहे त्यामध्ये डिफेक्ट दिसतोय, कारण त्या समांतर रेषा नसून अशा प्रकारे त्या रेषा काय आहेत विद्यार्थी मित्रो, थोड्या तिरप्या आहेत. आपल्याला माहीत आहे तिरपी रेष पुढे चालून एकमेकांना काय होत असते, छेदत असते. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 आपल्याला करेक्ट उत्तर होय. ऑप्शन 3 म्हणजेच विद्यार्थी मित्रो पर्याय आकृतीमधला ऑप्शन 3. तर त्याचं जे उत्तर आहे त्याचे उत्तराचे पर्याय आपण पाहूया. 1, 3, 2 नंबर 5, 3 नंबर 1 आणि 4 नंबर 4. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 जो की आपल्या पर्यायाचा ऑप्शन आहे त्यातलं 3 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की त्याच प्रकारे आकृतीचा होता, त्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी आकृती निवडायची आहे, शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपण सगळ्या आकृत्या निहाळल्यानंतर हे वर्तुळ व त्यातून एक सरळ गेलेली रेषा जिला आपण व्यास असं म्हणतो, तर सगळ्या वर्तुळामध्ये आपल्याला व्यास पाहायला मिळतोय. परंतु 3 नंबरचं जे वर्तुळ आहे विद्यार्थी मित्रो, त्यात तो व्यास नाही आहे. तर ती आकृती जी आहे सेंटरमधून आपल्याला तिथून व्यास गेलेला पाहायला मिळायला पाहिजे होता. तर विद्यार्थी मित्रो, ते आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. तर ऑप्शनमध्ये पाहूया 1, 5, ऑप्शन 2, 3, 3, 2 व 4, 1. तर 3 नंबरची आपली आकृती जर चुकीची असेल, वेगळी असेल, भिन्न असेल, तर ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर होय. म्हणून विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जो की जनरल नॉलेज या घटकातील होय. संगणकाचा शोध कोणी लावला? 1 अल्वा एडिसन, 2 अल्फ्रेड नोबेल, 3 चार्ल्स बेबेज, 4 मायकल फॅरेडे. विद्यार्थी मित्रो,
तर आपलं जे जनरल नॉलेज आहे, जनरल नॉलेजमध्ये विविध घटकातील प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो तंत्रज्ञान या घटकातील हा आपल्याला प्रश्न आलेला पाहायला भेटतो. तसेच विज्ञान विद्यार्थी मित्रो या व्यतिरिक्त आपल्याला लेखक, कवी, कवयित्री या बाबी विचारल्या जातात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तसेच समाजसुधारक, त्यांचे कार्य यावर आधारित प्रश्न येतात. ऐतिहासिक प्रश्न येतात, भौगोलिक प्रश्न येतात. पैकी हा तंत्रज्ञानाविषयी विचारलेला प्रश्न. ऑप्शन 1 अल्वा एडिसन, 2 अल्फ्रेड नोबेल, 3 चार्ल्स बेबेज, 4 मायकल फॅरेडे. तर विद्यार्थी मित्रो पैकी आपणास माहीत आहे चार्ल्स बेबेज यांनी संगणकाचा शोध लावलेला आहे. तर अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावला आहे. अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावलेला आहे. तर मायकल फॅरेडे यांनी विद्यार्थी मित्रो डायनामोचा शोध लावला, जो की इंजनमध्ये यूज केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? ऑप्शन 1 H2O2, ऑप्शन 2 NaOH, ऑप्शन 3 NaCl, ऑप्शन 4 H2O2. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 H2O हे करेक्ट उत्तर होय. तर विद्यार्थी मित्रो H2O2 हे जे आहे तर हा हायड्रोजन परऑक्साईड आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रो हा पाणी नाही, हे वेगळं आहे आणि H2O हे वेगळं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 H2O हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक कोणी लिहिले? 1 महात्मा फुले, 2 लोकमान्य टिळक, 3 विदा करंदीकर, 4 लक्ष्मण माने. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहिले आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तिरंग्यातील चक्रामध्ये किती आऱ्या आहात? तर विद्यार्थी मित्रो तिरंग्यातील चक्रामध्ये किती आऱ्या आहेत, म्हणजेच किती व्यास आहेत, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 12, 2 24, 3 36 व 4 48. विद्यार्थी मित्रो आपण जर व्यासाची बाब लक्षात घेतली तर आपल्याला ते 12 अशा आऱ्या पाहायला मिळतील. आणि आऱ्यांची एक एक संख्या जर आपण लक्षात घेतली विद्यार्थी मित्रो तर ती जी संख्या आहे तर आपल्याला ती 24 पाहायला मिळते. म्हणजेच ऑप्शन 2 24 आपलं करेक्ट उत्तर होय. तसेच विद्यार्थी मित्रो आपला जो तिरंगा आहे त्यातील अशोक चक्र जे आहे ते कोठून घेतले असाही प्रश्न विचारला जातो. तर सारनाथ येथील स्तंभावरून म्हणजेच अशोक स्तंभावरून आपण ते अशोक चक्र घेतलेलं आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. विद्यार्थी मित्रो जनरल नॉलेज या घटकातील शेवटचा प्रश्न, भूकंप मोजण्याचे एकक कोणते? 1 रिश्टर स्केल, 2 पास्कल, 3 न्यूटन, 4 जूल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 रिश्टर स्केल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, न सांगता आपल्याला माहीत आहे कुठलीही पूर्वसूचना आपल्याला बेडशीटच्या पेपरमध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाही. डायरेक्ट प्रश्न क्रमांक 1 ते 40 हे बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 70 हे जनरल नॉलेजचे प्रश्न असतात. तर प्रश्न क्रमांक 71 ते 100 म्हणजे शेवटचा प्रश्न हे शिक्षक अभिवृत्तीचे प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रो येथेही आपल्याला 15 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो म्हणजेच शिक्षक अभिवृत्तीचा प्रश्न होय. वर्गात शिकविण्याचे उद्दिष्ट काय आहे? म्हणजे आपलं जे शिकवणं असतं त्याचं उद्दिष्ट ध्येय काय आहे असा हा प्रश्न. 1 जिज्ञासा विकसित करणे, 2 विद्यार्थ्यांना माहिती देणे, 3 विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवणे, 4 विद्यार्थ्यांचा वेळ दवडणे म्हणजेच वाया घालवणे असं आपण त्याला म्हणूया. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, त्यांना विविध गोष्टीमध्ये रस निर्माण झाला पाहिजे, जीवनातील ज्या विविध बाबी आहेत त्याचं त्यांना आकलन व्हावं म्हणजेच जिज्ञासा तयार व्हावी, विकसित व्हावी, हा आपला मुख्य उद्दिष्ट होय. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खालीलपैकी कोणते साधन अध्यापनात प्रभावी ठरते? 1 दृकसाधन, 2 श्राव्य साधन, 3 दृकश्राव्य साधन, 4 यापैकी एकही नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 दृकश्राव्य साधन जर असेल तर अध्यापन अधिक प्रभावी होते. जसं की विद्यार्थी मित्रो आपणास माहीत आहे OHP याने शिकवणे, ज्याला आपण ओव्हरहेड प्रोजेक्टर असं म्हणत असतो, किंवा केयांसारखे जे विद्यार्थी मित्रो मशिनरीज आहेत त्यातून विद्यार्थ्यांना शिकणे सुलभ होत असते, सोयीस्कर होत असते. तर डिजिटल बोर्ड हेही आपल्या ओळखीचं आहे विद्यार्थी मित्रो. तर यातून आपण दोन्ही ज्या बाबी आहेत म्हणजेच दृक्य म्हणजे आपण त्याला दृश्य असंही म्हणतो, तर दिसणारे साधन, तसेच श्राव्य म्हणजे त्यात ध्वनीसुद्धा असतो म्हणजे आवाजही येत असतो म्हणजे ज्याला आपण व्हिडिओ लेक्चर्स असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 दृकश्राव्य साधनामुळं अध्यापन आपल्याला सगळ्यात जास्त प्रभावी झालेलं
पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, वर्गात चांगले अध्यापन होत आहे हे डॅश डॅश यावरून कळते. तर विद्यार्थी चांगले शिकायला लागलेत, त्यांना आपण शिकवलेलं समजायला लागलं, हे आपल्याला कशावरून कळेल असा हा प्रश्न. त्याचे पर्याय पाहूया. एक, विद्यार्थ्यांची उपस्थिती जर चांगली असेल तर शिकवणं चांगलं आहे असा त्याचा अर्थ होतो का? 2, वर्गात सर्व विद्यार्थी शांत बसलेले आहेत याचा अर्थ शिकवणं चांगलं चाललं आहे असा आहे का? 3, विद्यार्थी किलबिलाट करत आहेत म्हणजेच बोलत आहेत असं जर आपल्याला पाहायला मिळालं तर चांगलं शिकवणं चालू आहे असं आपण म्हणू शकतो का? आणि 4, विद्यार्थी अर्थपूर्ण प्रश्न विचारतात म्हणजे आपण जी गोष्ट शिकवत आहोत त्याला अनुसरून जर जे योग्य प्रश्न विचारित असतील त्याच्या पुढची स्टेप ते विचारून आपल्याला पूर्ण करायचा जर प्रयत्न करत असतील तर विद्यार्थी मित्रो ते करेक्ट शिकवणं होय, चांगलं अध्यापन होय. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, अध्यापनात शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या सुविधा वापराव्यात? 1, साध्या सुविधा. 2, मनोरंजन करून देणाऱ्या सुविधा म्हणजेच मनोरंजक. 3, महागड्या सुविधा. 4, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो, सुविधा स्वस्त आहेत का महाग यावरून आपल्याला अध्यापनावर फरक पडलेला पाहायला मिळत नाही, परंतु साध्या सुविधा असतील आणि साध्या सुविधांमधून आपण जर चांगली त्यांना शिकवण देत असू तर नक्की त्या सुविधा शिक्षकाचं अध्यापन चांगल्या करण्यास कारणीभूत आहेत. तर ऑप्शन 1 साध्या सुविधा हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, नवीन शिक्षकाने वर्गात आपला परिचय डॅश डॅश. 1, सविस्तर द्यावा. 2, आपला परिचय देऊ नये. 3, आपला अल्प प्रमाणात परिचय द्यावा. 4, आपला परिचय देण्याचे त्याने टाळावे. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 अल्प प्रमाणात परिचय आपण दिला पाहिजे. तर अल्प प्रमाणात परिचय म्हणजेच आपण कोणता विषय शिकवतो, आपलं शिक्षण काय आहे किंवा आपलं नाव वगैरे. तर विद्यार्थी मित्रो, इतकाच परिचय आपला पुरेसा आहे. बाकीचं जे काम आहे विद्यार्थी मित्रो ते आपल्याला अध्यापनातून करता येतं, त्यामुळे अल्प प्रमाणात परिचय द्यावा हे आपलं करेक्ट उत्तर होय. आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या बाबीने अध्यापन प्रभावी होईल? 1, विद्यार्थ्यांना बक्षीस दिल्यामुळे. 2, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यामुळे. 3, त्यांच्यासोबत चांगला संवाद साधल्यामुळे. आणि 4, त्यांना सूचनावर सूचना दिल्यामुळे. विद्यार्थी मित्रो, नेहमीच्या सूचना ह्या उपयुक्त ठरत नाहीत ही बाब आपणास माहीत आहे. खाऊचं प्रलोभन विद्यार्थ्यांना देऊन आपण अध्यापन करू शकत नाहीत, तसेच बक्षिसाचं प्रलोभन देऊनसुद्धा अध्यापन करता येत नाही. तर आपला सुसंवाद ही एकमेव बाब आहे जी आपलं अध्यापन सुकर करते, प्रभावी करते. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसाठी चॅनलला लिंक राहा. तसेच विद्यार्थी मित्रो, चॅनलला मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. लवकरच भेटूया पुढच्या परिपूर्ण माहितीसहित व्हिडिओसही सह. धन्यवाद.